प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत विकासाच्या मुद्द्यांऐवजी केवळ राजकीय धोरणासाठी आंदोलन केलं जात असल्याचा आरोप केला। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयांचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती कठोर पावले उचलत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत असं त्यांनी सांगितलं। विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा दावा करणाऱ्या काही संघटनांवर टीका केली। युवकांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित करण्याऐवजी काही नेत्यांचं लक्ष केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यावर केंद्रित असल्याचं ते म्हणालेत। युवकांच्या नावाखाली राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला। काँग्रेसच्या कारभाराचा संदर्भ देत मुनगंटीवार यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेचा उल्लेख केला। गंभीर घटनांमधून धडा घेऊन भविष्यात अशा चुका टाळण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। युवकांनी नकारात्मक राजकारणाला बळी न पडता शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी स्वतःला जोडावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। साधारणतः विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींवर जनतेने जो विश्वास व्यक्त केला, 2014 मध्ये 21,54,00,000 मतदारांनी आपल्या सदिच्छा दिल्या, 2019 मध्ये 27,38,00,000 मतदारांनी विश्वास व्यक्त केला व या देशाच्या प्रगतीसाठी 2024 मध्ये 28,26,00,000 मतदारांनी विश्वास व्यक्त करत माननीय पंतप्रधान महोदय यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली। या संधीच्या संदर्भात जनतेचे आभार मानायचे आणि देशामध्ये जी प्रगती झाली, ज्यामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून आपण पुढे येतोय, मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, मुद्रा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, UPI ची डिजिटल क्रांती असेल, मजबूत आणि स्वतंत्र अशी आपले परराष्ट्र धोरण, इंडिया फर्स्ट विषय असेल, संकट काळातील जगाचा मित्र म्हणून 100 देशापर्यंत आपण दिलं, वॅक्सिनेशन असेल, ग्लोबल लीडरशिप मध्ये G20 असेल, अशा अनेक विषय, 81 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात 11 कोटी शेतकऱ्यांपर्यंत सन्मान निधी देण्याचा विषय असेल, वेगवान वाहतुकीच्या साधनासाठी 2.5 लाख गावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा विषय असेल, जनतेच्या सेवेसाठी हायवेज बनवण्याचा विषय असेल, अटल टनेल सारखे जगाने आश्चर्य करावे असे प्रकल्प असेल, या देशाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये अनेक घेतलेले निर्णय असेल, 23 पेक्षा जास्त एम्स हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजच्या निर्मितीचा विषय असेल, आपला देश हा भयमुक्त भारत व्हावा, भूकमुक्त भारत व्हावा, नक्षलमुक्त भारत व्हावा, आतंक मुक्त भारत व्हावा, रोजगार युक्त भारत व्हावा, समरसता युक्त भारत व्हावा, स्वाभिमान युक्त भारत व्हावा, विश्वगौरव भारत व्हावा, सुख समाधान युक्त भारत व्हावा। या देशाच्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत हम सब एक है, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हम सब है भाई भाई, कुछ पार्टियां बांटने का काम करते आई। या दृष्टीने या देशामध्ये आर्थिक महाशक्ती करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला जातोय, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहे, ते ज्या मतदारांनी अतिशय प्रेमाने भारतीय जनता पार्टी व NDAला आपला आशीर्वाद दिला, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद